की मी जर्मन लँग्वेजच्या क्लासला जात असते. तर माझ्या दुसऱ्या एका क्लासमध्ये आज ब्रेकमध्ये मला आणखी एक नवीन मैत्रीण मिळाली आणि ती आपल्या इंडियाची आहे आणि ती मराठी आहे. तर मला खूप मजा वाटली की मला एक फायनली मराठी मैत्रीण भेटली की जिच्याशी मी मराठीत बोलेन. सो खूप मस्त वाटतं मला की आज मला नवीन मैत्रीण मिळाली आणि तिचा क्लास वेगळा आहे, पण आम्ही ब्रेकमध्ये नक्कीच भेटतो आणि बोलतो. सो मस्त वाटतं जर्मनीत असं मराठी मैत्रीण भेटली तर तिच्याशी मराठीतच बोलायचं, मग आपले सगळे सुख-दुःख शेअर करायचे. सो असं सगळं म्हणजे कसं असतं ना, की आपल्या देशात राहतो तेव्हा आपण एकमेकांशी इंग्लिश बोलण्याचं ट्राय करतो किंवा मराठी बोलायचं कधी-कधी टाळतो. पण तुम्ही जेव्हा परदेशात येता तेव्हा तुम्हाला आपली मातृभाषा जाणीव होते, तिची आठवण येते आणि बोलावंसं वाटतं, पण बोलायला सोबत कोणच नसतं. पण असं अचानक कोणी मराठी दिसलं तर ते मराठी बोलताना इतकं मस्त वाटतं आणि असं वाटतं वाह! माझी मराठीच भाषा किती मस्त आहे. तर मला ही गोष्ट खूप आवडते. असं कोणी दिसलं, मराठी दिसलं तर मराठीत बोलायला, त्यांच्याशी विचारपूस करायला, असं म्हणजे स्पेशली ही जर्मनीमध्ये. तर मला असं नेहमी वाटतं की आपली जी भाषा आहे ती आपणच जपली पाहिजे. आपण कुठेही असू देत, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू देत, पण आपली भाषा, मराठी भाषा ही आपण जपलीच पाहिजे.